सन्मयी, तर आमची बनारस ट्रिप झालेली आहे स्टार्ट आणि आता आम्ही निघालो आहोत ठाण्यावरून. सकाळचे 7 वाजलेले आहेत. आमचा आहे कोच कॅबिन. आम्ही ॲक्च्युली कुपे बुक केला होता पण आम्हाला कॅबिन मिळाली आणि या कॅबिनमध्ये कोणीच नाही आहे. सो बेसिकली 4 लोकांची कॅबिन आहे पण 2 लोकांचं बुकिंगच नाही आहे इथे. सो आय थिंक हे 4ही कोच इथे आम्हीच असू. सो सन्मयीला भरपूर जागा आहे खेळायला आणि सन्मयीची सन्मयीची फर्स्ट ट्रेन जर्नी आहे. सन्मयी कसं वाटतंय? गारगार वाटतंय? मस्त वाटतंय. आता आम्ही ट्रेन जर्नी एन्जॉय या बेडशीट्स असतात बेडशीट्स आपल्याला पेशंट प्रोव्हाइड करतो. त्याच्यामध्ये हा आपला टॉवेल आहे, हा सुद्धा टॉवेल आहे आणि बेडशीट आहे. प्रत्येकाला हा प्रत्येकाचा सेट असतो. सो प्रत्येकाच्या सेटमध्ये त्याला 2 बेडशीट मिळतात. बेडशीट आहे, एक नॅपकिन आहे आणि प्रॉपर टॉवेल हे आपल्याला फर्स्ट एसी. तर हे एका आईचं जीवन असतं. झोपेत नाही, रात्रभर झोपले नाही. ट्रॅव्हलिंगला जा, कुठेही फिरायला जा, पण आपल्या बाळाला झोपवणं, तिला फीड करणं हे काही सुटत नाही. तर सई अंजली सल्यूट आहे तुला. कल्याणवरून सुटली आपली ट्रेन. आता वाजलेत 7:30 आणि चाय पानी का टाइम हो गया है. थोड़ी भूक पण लागली ना अंजली, है ना. सो हे सन्मयीचं जेवण आम्ही घरून आणलं होतं, पेज आणि घरून आणलेला थेपलाचा ब्रेकफास्ट. मस्त आहे. आणि बाबा झोपलेला, इथे सन्मयी झोपलेली आहे. उठली आहे आणि सन्मयीला बाबा भरवत आहेत पपई. सन्मयी सन्मयी काय खाते? काय खाते सन्मयी? पेज भाताची. सन्मयी खाते पेज.
पुढे पोचलोय 40गावला. सन्मयी मनमाड पासून 40गाव पर्यंत खातेच आहे. वाजले बघ किती आहे. आणि आता जेवण ऑर्डर केलंय. जळगावला आमचं जेवण ऑर्डर केलेलं येणार आहे, तेव्हा आम्ही जेवण घेऊ छानपैकी. आणि सन्मयी बाहेरचे छान नजारे बघत तिचं जेवण करते. सो एकदम मस्त पैकी असं सन्मयीसाठी एन्जॉयमेंट आहे. चेंज इन द व्यू. नजारे चेंज हो गए हमारे. आणि हे बाउल खूप मस्त आहे, हलत नाही ॲक्च्युली, ते बरं झालं. आणि ते गरम पाणी टाकल्यामुळे ते थोडंसं गरम राहतं जेवण. आणि पाणी प्यायला हा सन्मयीचा सिप आहे, ज्याच्याने सन्मयी पाणी पिणार आहे आता. घ्या. छान असं झोपून उठलो आम्ही आता. आणि ओंकार घेऊन आला शेवभाजी, घरून चपात्या आणलेल्या आहेत आम्ही. आणि आता करूया पेट पूजा. पोचला आहोत आम्ही आता खांडवा स्टेशन. तर तुम्हाला दाखवतो आम्ही काय जुगाड केलाय, तो इंडियन जुगाड. तो म्हणजे इथे दोन याचं हे चादरीला बांधून झोळी केलेली आहे. सन्मयीला कंटाळा आला होता पूर्ण प्रवासामध्ये, तर ती त्याच्यामध्ये एन्जॉय करते. हे बघा तिची. आणि हा जुगाडमुळे आमचा बराच फायदा होणार आहे. भागलो जे घरून पण आणलेलं आहे. A few moments later. ओके, सो हे 30 मिनिटानंतर असं आमचं सरलाक रेडी झालंय. त्यात थोडंसं तूप ॲड केलं आणि हा डब्बा खूपच छान आहे, सक्शन आहे त्याच्यामध्ये, सो हलत नाही. आणि आता आवडलं तुम्हाला जेवण?
ट्रेन जर्नी. ब्रेकफास्ट घेतलेला आहे. सनमईला छान झोपवलेलं आहे. थंडीत छान भूक लागते ना. भुजा सलाड आहे त्याच्याकडे. हे सगळं मिक्स फरसाण आहे आणि त्याच्यात चणे आहेत आणि त्याच्यात त्याने थोडंसं ग्रीन सलाड टाकलं. कचवा रोडला घेतला आणि याच्यामध्ये ना काय माहिती का, मुळा पोहा मखाना सिरलाक ट्रेन. आणि इथे सन्मईने हा खजूर दिला होता तो खाल्लाय. व्हेरी युजफुल. वाराणसी स्टेशन आलेलं आहे आणि पटापट पॅकिंग करून मला निघायचं. सगळे आमच्या बॅग्स आहेत. सो आम्ही फायनली डेस्टिनेशन. आम्ही पोचलोय बनारसला. आता वाजलेत 12:30. गाडी अर्धा तास लवकर आली आणि आम्हाला वाटलं खूप थंडी असेल, पण आता जास्त थंडी नाही. आणि सन्मईसाठी थोडे वरीड होतो की थंडी सन्मईला मॅनेज होईल की नाही, पण सन्मई एन्जॉय करते. तिला छान कोझी वाटते आणि क्लायमेट पण खूप मस्त झालंय. प्लीझंट आहे. मस्त वाटतंय. आम्ही पोचलो आहोत बनारसला. बरोबर 1 वाजलाय आणि खूप छान वातावरण आहे. थोडासा पाऊस पडतोय आणि आम्ही आता थोड्याच वेळात जातोय आमच्या हॉटेलवर.